धडधडीत खोटं बोलले हे की त्यांना सीओपीडी म्हणजे श्वसनाचा दुर्धर आजार आहे आणि ब्रेथलेसनेस आहे असं त्यांच्या मेडिकल एक्झामिनेशन मध्ये जे काल सभेमध्ये बोलले हे खोटं बोलले, धडधडीत खोटं बोलले हे असं खोटं बोलू नका साहेब। माझ्या सोमनाथाविषयी तुम्ही का खोटं बोलताय? असं कोमिन ऑपरेशन मध्ये पोलिसांनी मारले, माझ्या लेकराचं सोमनाथाचं मर्डर केले आणि तुम्ही मर्डर केले हे खरं हाय। जे ह्याला घाटी हॉस्पिटल मध्ये नेले, माझ्या लेकराची बॉडी इन कॅमेऱ्यामध्ये ज्याच्या समोर चिरफाड झाला माझ्या लेकराचं, त्या चिरफाडच्या ह्याच्यामध्ये रिपोर्ट मध्ये पोलिसांनी मारहाण केल्यामुळं, बेदम मारण्यामुळं हे सोमनाथाचं मृत्यू झाले म्हणून ह्या रिपोर्ट मध्ये आलेलं खरं हा साहेब, मुख्यमंत्री साहेब। आणि तुम्ही म्हणताय की हार्ट अटॅकनं मेलं, हृदयाचा आजार होता म्हणून मेलं। हे हृदयाचा आजार नव्हता, गोळी नव्हतं, इंजेक्शन नव्हतं, माझ्या लेकराला कसलाही आजार नव्हता साहेब। 3 वर्षापासून माझं लेकरू इथं शिकायला होतं परभणीमध्ये, हे शेवटचं वर्ष होतं वकिलीचं, आज वकील झाला असता माझा मुलगा। परंतु ह्या पोलीस लोकांनी सगळ्याला बेदम मारून त्याच्यामध्ये माझ्या सोमनाथचं मर्डर केले आणि तुम्ही कोर्टाच्या आधारे जाऊन तुम्ही जे हॉस्पिटल मधून रिपोर्ट बनवून आणलो का? मी आई आहे म्हणून माझ्या ह्याच्या आधारे तुम्ही जाऊन रिपोर्ट आणलो। तुम्ही हे धडधडीत खोटं बोलणं बंद करा। आणि तुमचं एकच कारण आहे साहेब, मुख्यमंत्री साहेब, तुमचं एकच कारण आहे खोटं बोलण्याचं, आरोपीला पोलिसाला पाठीशी घालण्याचं। तुम्ही पाठीशी घालू नका। आणि लाडकी बहीण म्हणून तुम्ही निवडून आलाय, लाडकी बहीण म्हणून तुम्ही शपथ घेतलाय, तसं आम्हाला गरीबाला न्याय द्या साहेब। मुख्यमंत्री साहेब, एक बहिणीची विनंती आहे तुम्हाला हात जोडून, तुम्ही खोटं बोलणं बंद करा आणि मला खरं आहे ते खरं माझ्या पोस्ट रिपोर्ट मध्ये आलेला आहे, ह्याच्यामध्ये घाटी हॉस्पिटल मध्ये डॉक्टर साहेबांनी रिपोर्ट दिलेला आहे। MBBS डॉक्टर होते का? असं लोकाला धोंडे मारणारी येडे नव्हती ती डॉक्टर साहेब, MBBS झालेले होते म्हणून हे सत्य रिपोर्ट आलेला आहे। आणि जसं सत्य रिपोर्ट आलेला आहे तसा आम्हाला न्याय द्या आणि कोर्टाचं पालनाचा आदेश दिलाय ना कोर्ट, त्याचं पालन करा। जे आरोपी आहेत पोलीस लोक त्यांना अटक करा म्हणून आदेश दिलेला आहे, त्यांना अटक करा आधी। आणि हे प्रत्येक जे हॉस्पिटलला जाऊन ही खोटं रिपोर्ट, हे बनावटी रिपोर्ट, हे असलं आणायचं बंद करा। आणि जे सुरुवातीला 1 नंबरला आलेला रिपोर्ट आहे ना तेच खरं रिपोर्ट आहे। जे याच्या घाटी हॉस्पिटल मधून छत्रपती संभाजीनगर का बारीक रुग्णालय नाही का, छोट नाही का, डॉक्टर येड्या नाहीत, सगळे MBBS झालेला आहे। इन कॅमेऱ्यामध्ये माझ्या लेकराचं PM झालेला आहे आणि PM रिपोर्ट मध्ये आलेला आहे पोलिसांना मारहाणीमुळे सोमनाथाचा जीव गेलेला आहे आणि सोमनाथ त्याच्यापासून मृत्यू सोमनाथाचा झालेला आहे म्हणून अहवालामध्ये आलेला आहे। आणि तुम्ही हे खोटं बोलायचं बंद करा आणि पाठीशी घालायचं बंद करा। आणि आम्हाला एक बहीण म्हणून आम्हाला बहिणीला तुम्ही न्याय द्या साहेब, माझी हीच विनंती आहे तुम्हाला मुख्यमंत्री साहेब। आणि माझ्या बहिणीवाला साऱ्यांना माझं आव्हान आहे, हे झालेलं कोमिन ऑपरेशन झालेलं परभणी जिल्ह्यामध्ये खरं हाय, पोरांचे हात पाय मोडलेलं खरं हाय, डोके फुटलेलं खरं हाय, ह्याच्यामध्ये सोमनाथाचा मर्डर झालेलं खरं असून परंतु एवढा असून हे संविधानाच्या मार्गावर जे चालणारे मुख्यमंत्री साहेब आहेत ना, ते खरं खरं जे आहे ते आम्हाला लाडक्या बहिणीला न्याय द्यावं, माझी एवढी विनंती आहे। आणि संविधानावर हात ठेवून तुम्ही मुख्यमंत्री झालाय, परंतु तुम्ही संविधानाला कलंक लावणारे ही प्रत्येक वारंवार तुम्ही खोटं बोलताय। संविधानाला कलंक आणि महाराष्ट्राला कलंक आहे। आणि आजूपर्यंत माझी वय एवढी झाली, आजूपर्यंत कुठल्या मुख्यमंत्रीनं खोटं बोललेलं नाही, कुठल्या आमदारनं खोटं बोललेलं पहिल्यांदा मी ऐकते। हे खोटं बोलणं फडणवीस साहेबाचं, खोटं बोलणं बंद करा आणि आम्हाला न्याय द्या। कोर्टाचा आदेश तुम्ही पालन करा। आधी कोर्टानं सांगितलंय तुम्हाला आरोपीला अटक करा म्हणून, ते आदेश पालन करा साहेब, माझी ही विनंती आहे। ह्या महाराष्ट्रात गोरगरिबाला न्याय कधी मिळणार? औरंगाबादच्या हायकोर्टानं आदेश दिले होते की 7 दिवसामध्ये गुन्हा दाखल करा म्हणून, त्या आदेशाचं पालन मुख्यमंत्री का करत नाहीत? सरकार का करत नाही त्या आदेशाचं पालन?
तुम्ही आमदार होता, खासदार होता, मंत्री होता, संविधानाची शपथ घेता आणि त्या संविधानाचं पालन करत नाही का? कोर्ट कशावर? संविधानावरच चालतो ना. मग ते कोर्टानं आदेश दिले तर पालन करा. कधी भेटणार आम्हाला न्याय? आम्ही एवढं संघर्ष करून आम्हाला न्याय भेटत नाही तर दुसऱ्या गरीब लोकांना कधी न्याय मिळणार? ह्याची थोडं दखल घ्या. तुम्ही महाराष्ट्र चालवता ना, थोडं दखल घ्या आणि गोरगरिबाला न्याय द्या. नाहीतर तुमचा महाराष्ट्राला काहीच फायदा नाही. मुख्यमंत्री असून, आमदार खासदार असून काय फायदा आहे? थोडा याचा विचार करा. आता सतत जेव्हापासून माझ्या भावाची घटना झाली तेव्हापासून सभागृहातले व्हिडिओ दररोज बघतोय. सभागृह काय विकलं गेलंय का? कधी न्याय भेटणार? सरकार तर आम्हाला न्याय दिलंच नाही. प्रकाश आंबेडकर साहेब स्वतः पुढे होऊन औरंगाबाद हायकोर्टामध्ये त्यांनी केस लढले, त्यांनी न्याय मिळवून दिले आम्हाला. त्या कोर्टाने आदेश दिलं की तुम्ही लवकरात लवकर त्यांच्यावरती गुन्हे दाखल करा. अजून गुन्हे दाखल झाले नाहीत. कधी होणार दाखल? कधी घेणार तुम्ही आदेशाचं पालन? कधी करणार? लवकरात लवकर त्यांच्या आदेशाचं पालन करा आणि गुन्हेगारावरती गुन्हा दाखल करा.